प्रेम हे असं आहे की ज्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत. जसं योग म्हणजे जोडणं आहे. आपण या प्रकृतीसोबत आपली नाळ जोडलेली आहे श्वासाने आणि म्हणूनच आपण जिवंत. तर जोडणे म्हणजे जसं योग आहे ना, जोडल्यानंतरचा जो सुगंध आहे ते प्रेम. जोडण्यासाठीचा जो धागा आहे, जोडण्यासाठीचं जे काही तुमचा पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे प्रेम. आता इथे जोडतोही म्हणताय आणि मुक्तही करतो म्हणताय, गुंतवून नाही असं पण म्हणताय. तर हे भौतिक स्तरावरचं जोडणं नाही. जेव्हा वीज कोसळते आकाशातून धरती मातेला भेटण्यासाठी, तेव्हा तिचं जे जुळणं आहे ते प्रेम आहे. विजेला शांत फक्त पृथ्वीच करू शकतो, बाकी दुसरं नाही. प्रेम असंच काही आहे जे समोरच्याला सामावून घे. आकाशाचं एक प्रेम आहे म्हणून त्या अग्नीच्या गोळ्याला ते स्वतःमध्ये सामावून घे. धरतीचं प्रेम आहे म्हणून त्या ललाटेला ते स्वतःमध्ये सामावून घे. मित्रांनो, प्रेम ही जी व्याख्या आहे, दुसऱ्याला आपल्यामध्ये सामावून घे. मित्रांनो, प्रेम म्हणजे दुसऱ्याचं पहिलं चांगलं व्हावं, भलं व्हावं, त्याला आनंद मिळावा, त्याला सर्व जगातलं सुख मिळावं ही भावना. मग प्रेमाच्या बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेस गुंतवणुकीची भाषा करू, एखाद्याबद्दल तुम्ही पजेसिव्ह होणं म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे अशी आजच्या पिढीची काय धारणा आहे. प्रेम एवढी हलकी गोष्ट नाही. जिथे देणे आणि घेणे आले तिथे व्यवहार आला, जिथे व्यवहार आला तिथे गुंतवणूक आली. व्यवहार म्हणजेच गुंतवणूक आणि भावनांची गुंतवणूक म्हणजे गुंतागुंत. माणसं एकमेकांमध्ये एवढं गुंतून जातात, परत त्याला ज्यावेळेस वेगळं व्हायची वेळ येते ना तेव्हा वेगळं होणं सुद्धा अवघड होऊन जातं. प्रेमासाठी समर्पण असतं, त्याची किंमत नाही. एखाद्याला चित्र काढायला खूप आवडतं, तर त्याच्यामध्ये स्वतःला विसरून जातो. तहानभूक ज्या गोष्टीमध्ये तुम्ही विसरता, शरीराचं भान ज्याच्यामध्ये विसरलं जातं ते प्रेम. मिरीने जे केलं कृष्णावरचं ते प्रेम. तिला प्रत्यक्ष हळामासाचा प्रश्नच हवा की नाही, त्याची मूर्ती सुद्धा पुरेशी आहे. प्रेम करण्यासाठी समोरच्याच्या असण्याची काही गरज नाही, समोरच्याच्या अनुमतीची पण काही गरज नाही. मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याला माहित असलंच पाहिजे असं पण काय. ते प्रदर्शन महत्वाचं नाहीये. व्हॉट इज द प्रेझेंटेशन इज देअर, इंटेन्शन इज देअर, व्हेरी इम्पॉर्टंट. गॉड ऑलवेज सी युअर इंटेन्शन and the people always see your presentation. या जगामध्ये, भौतिक जगामध्ये दर्शनाला महत्व आहे, बाहेरून कसं दिसतं, आणि ईश्वराच्या दरबारामध्ये तुमच्या त्या पाठीमागचा हेतू काय त्याला महत्व आहे. गुंतवणुकीची प्रक्रिया कधी होते? जेव्हा अपेक्षा आहे. अपेक्षा तुम्हाला गुंतवते. हीच म्हणजे हीच वस्तू, हीच व्यक्ती, हीच परिस्थिती, हे आम्हाला हवंय, आम्ही त्याच्यामध्ये बांधलोय, पजेसिव्ह आहे. मग जे आहे तुमच्याकडं त्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही. आणि तुम्ही जर प्रेम नाही केलं तर तुम्ही जगण्याचा आनंद पण नाही घेऊ शकत. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे, प्रेम ही नेहमी मुक्त करणारी प्रक्रिया, गुंतवणारी नको. मग कसं करायचं बरं ते प्रेम? कसं अनुभवायचं ते प्रेम? रोज निस्वार्थीपणे काहीतरी करा. एखाद्या अनोखी माणसाबरोबर सहज स्माईल करा, एखाद्या लहान बाळाबरोबर खेळावं. आणि म्हणून सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही की आमच्या जीवनामध्ये आनंद तेव्हाच येईल जेव्हा आम्ही प्रेमळ होऊ. आमचा स्वभाव प्रेमळ. प्रेम म्हणजे जे आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये समर्पित होऊन जा. तुम्ही प्रेम बना. तुम्ही स्वतः जर प्रेम बनलात तर तुमचं जीवन स्वर्गासारखं सुंदर होऊन जाईल आणि मुक्त होऊन जाईल. जर तुम्ही मला सांगा, ह्या हाताने ह्या हाताला जर धरलं तर दोन्ही पण कशात पडणार आहे? बंधनामध्ये पडणार आहे. आता हे सोबत आहेत, जोडलेले आहेत, पण मुक्त आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे की तुम्ही जोडलेले असून सुद्धा मुक्त कसे असतात? हे असे जोडलेले आहेत पण जोडलेले आहे पण आपल्या रस्त्याला मोकळे आहे. त्यांच्या इच्छेने जवळ येतात, इच्छेने वेळ येतात. ही स्वतंत्र गोष्टी. प्रेम म्हणजे काय आणि निस्वार्थ जे प्रेम आहे ते आपण कसं करू शकतो, किंवा त्यांच्याशी कोणते मार्ग आहे किंवा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण अवलंब करू शकतो. सद्गुरू आज आपल्याला सांगतात, प्रेम नेहमी मुक्त करणारी प्रक्रिया असावी, गुंतवणारी नाही. जसं आता आपण सर्व बघतो की शेतकरी आहे ना, ते म्हणजे त्यांच्या फायद्यासाठी कोणी करत पण असेल जनावरांवर प्रेम, पण शक्यतो ते काय करतात, जर गाय जास्त दूध देत असेल तर त्यांना भरपूर जास्त प्रेम करतात. त्यात त्यांना चारा भरपूर खायला देतात. पण तेच जर भाकड गाय असेल तर तिला म्हणजे डायरेक्ट विकून टाकतात. तर हे असं त्यांचं अपेक्षा आहे. अपेक्षांना ठेवता आपण कसं काय प्रेम करू शकतो? जर प्रेम म्हणजे एखादी व्यक्ती, प्राणी, त्याच्याबद्दल मनात निर्माण होणारी एक भावना, त्याच्याबद्दल आपल्याला आदर वाटतो, एक संबंध जोडला जातो, ती गुंतवणारी प्रक्रिया कशी होऊ शकते? सर, माझा प्रश्न असा आहे की जिथं आपण गुंतत नाही तिथून मुक्तता कशी मिळू शकते? मुक्तता मिळण्यासाठी अगोदर गुंतणं गरजेचं आहे. जर गुंतलोच नाही तर मग मुक्तता असेल किंवा नसेल. दुसरी गोष्ट सर, मुक्ती म्हणजे काय? आज प्रत्येकासाठी मुक्ती वेगवेगळी आहे. तर मुक्ती म्हणजे काय? मित्र, प्रेम हे असं आहे की ज्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत. जसं योग म्हणजे जोडणं आहे. आपण या प्रकृतीसोबत आपली नाळ जोडलेली आहे श्वासाने आणि म्हणूनच आपण जिवंत. आई सोबत त्या पोटातल्या गर्भातल्या बाळाची, त्या गर्भाची नाळ जोडलेली आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्याचं पोषण. पण जोडणे म्हणजे जसं योग आहे ना, जोडल्यानंतरचा जो सुगंध आहे ते प्रेम. जोडण्यासाठीचा जो धागा आहे, जोडण्यासाठीचं जे काही तुमचा पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे प्रेम. जोडलं जाण्यासाठी काहीतरी ॲडेसिव्ह पाहिजे ना, मध्ये एखादा चिकट पदार्थ पाहिजे जो दोन्ही काय करतो? चिकटवतो.
जर दोन गोष्टींना जर चिकटवायचं असेल तर डबल टेप लागतो तुम्हाला. प्रेम हा एक डबल टेप आहे. आता इथे जोडतोही म्हणताय आणि मुक्तही करतो म्हणताय, गुंतवणं नाही असं पण म्हणताय. तर हे भौतिक स्तरावरचं जोडणं नाही. जेव्हा वीज कोसळते आकाशातून धरती मातेला भेटण्यासाठी, किंवा तिचं जे जुळणं आहे ते प्रेम आहे. विजेला शांत फक्त पृथ्वीच करू शकतो, बाकी दुसरं नाही. जसं एखादं बाळ खूप अशांत होतं, खूप व्याकुळ होतं, खूप त्रासतं, तेव्हा ते आईचा धावा कर. आई ज्या ठिकाणी ते जाऊन शांत. आपण काही दिवसांपूर्वी युद्ध पाहिलं, त्या युद्धामध्ये तोफ गोळे, मिसाईल्स, ड्रोन हल्ले, मोठ्या प्रमाणातली स्फोटकं, हवेतल्या हवेत त्यांचा स्फोट होऊन आला. हे आकाश असं तत्व आहे की ते सगळ्यांना सामावून घेऊ शकतं. प्रचंड शक्ती ती घेऊन टाकू शकतो. प्रेम असंच काही आहे जे समोरच्याला सामावून घे. आकाशाचं एक प्रेम आहे म्हणून त्या अग्नीच्या गोळ्याला ते स्वतःमध्ये सामावून घे. धरतीचं प्रेम आहे म्हणून त्या ललाटेला ते स्वतःमध्ये सामावून घे. विद्युत ललाट जी असते, जी एखाद्याचा घात करू शकते, व त्याचं नव्हतं करू शकते. मित्रांनो, प्रेम ही जी व्याख्या आहे, दुसऱ्याला आपल्यामध्ये सामावून घे, एक होऊन जा. दुसऱ्याला सामावून घ्यायचं म्हटल्यावर पहिलं काय करावं लागेल? स्वतःला. तुम्हाला पिशवीमध्ये काहीतरी भरायचं आहे, तुम्हाला पहिलं काय करावं लागेल? पिशवी रिकामी करावं लागेल. तिची खात्री करावं लागेल रिकामी आहे का, नसेल तर रिकामी करावी लागेल. आज आमच्या मेंदूरूपी पिशवीमध्ये कितीतरी काहीतरी साठलेलं आहे. बऱ्याच वेळा आमचा मोबाईल भरून जातो आणि नवीन फोटो काढायला जागा नाही राहत. बऱ्याचदा म्हणजे नेहमीच होतं. खरं तर तो मागचा कचरा काही कामाचा नसतोच तसा. त्याच्यामध्ये पण काही मोती असतात, परंतु त्या मोत्यांच्या पाठीमागे न जाणू किती कचरा पण असतो. बरेचसे डिस्को मनीज असतात, ते चमकतात तर डायमंड सारखे, परंतु डायमंडचे गुण त्यांच्यात नाही, डायमंडची प्रकृती त्याच्यामध्ये नाही. मग हे जे जीवन आहे माणसाचं, हे जीवन प्रेमाशिवाय नाहीये. प्रेमाचा एकच अर्थ, त्याशिवाय जीवन व्यर्थ, असं डायलॉग मागतात सगळे. पण ते शारीरिक स्तरावरचं आकर्षण मात्र असतं, बस, दुसरं काही नाही. जे सहज कुठेही बघायला मिळतं ते प्रेम नाही. प्रेम ही एवढी स्वस्त गोष्ट नाही जे कुणीही करा. प्रेम करण्यासाठी स्वतःला नष्ट करण्याची ताकद लागते. मग ते कशावर का असेल? ते एखाद्या कार्यावर असू शकेल, एखाद्या व्यक्तीवर असू शकेल, ते तुमचं एखाद्या वस्तूवर, एखाद्या प्राण्यावर, कशावर पण असू शकतं. मित्रांनो, प्रेम म्हणजे दुसऱ्याचं पहिलं चांगलं व्हावं, भलं व्हावं, त्याला आनंद मिळावा, त्याला सर्व जगातलं सुख मिळावं, ही भावना. दुसरं काय? आज या पृथ्वीवर वाटतं माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं, या प्रकृतीला वाटतं माझ्या लेकरांचं, त्याचे जे सगळे जीव आहे सगळ्यांचं भलं व्हावं, आणि त्याची योजना तिने केली. परंतु तिची लेकरं एकमेकांमध्ये बांधताय. बघा, वासरीतून जन्म होणं आणि प्रेमातून जन्म होणं या फार वेगळ्या गोष्टी. साधं तुम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं, तोच पदार्थ तुम्ही जर आईच्या हातचा जर खाल्ला, तर त्या आईच्या हातच्या पदार्थाची जी चव आहे ती तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये नाही, कुठल्याच हॉटेलमध्ये मिळणार नाही. काय कारण आहे? कारण त्या चवीबरोबर प्रेम आहे. तिला जरी कळत नसलं तरी पण ते आहे, कारण तिच्या शरीराचा तो भाग आहे. मग प्रेमाच्या बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेस गुंतवणुकीची भाषा करतो, एखाद्याबद्दल तुम्ही पजेसिव्ह होणं म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम आहे, अशी आजच्या पिढीची काय धारणा आहे. प्रेम एवढी हलकी गोष्ट नाही. आपण ज्याला प्रेम म्हणतो ती खरं तर वासना आहे, बरोबर आहे ना? जोपर्यंत आपलं पोट भरत नाही तोपर्यंत आपण आणलेल्या टिफिनवर आपलं किती प्रेम असतं. एकदा की तो पोटामध्ये गेला की तो टिफिन बाहेर पडलेला असतो कुठे बेवारस. तुम्ही काढलेलं तिकीट, मग ते रेल्वेचं, बसचं, विमानाचं, कसंही असू द्या, ते तुम्ही किती जपून ठेव, कधीपर्यंत? गंतव्य ठिकाणी येत नाही तोपर्यंत. एकदा तुम्ही त्या तुमच्या ठिकाणावर खाली उतरले, त्या तिकिटाचं जे किंमत आहे शून्य होऊन जात. त्याची किंमत शून्य झाली त्याच्यावरचं प्रेम. आमचं प्रेम म्हणजे केअर. जी माणसं एकमेकावरती प्रेम आहे असा दावा करतात त्यांच्यामध्ये एक डायलॉग प्रेम असो, टेक केअर, स्वीट ड्रीम्स, आय लव्ह यू. सद्गुरू असं म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर असं म्हणता की आय लव्ह यू, तेव्हा जरा विचार करत जा, तुमचं खरंच माझ्यावर एवढं प्रेम आहे? त्याआधी तुमचं स्वतःवर प्रेम आहे का? आणि तुम्हाला प्रेम कळलंय का? प्रेम म्हणजे अशी भावना, ज्या भावनेमध्ये आनंद आहे, ज्या भावनेमध्ये कल्याण आहे, ज्या भावनेमध्ये दुसऱ्याला देणं आहे, सेवा आहे, स्वतःला संपवणं आहे. स्वतःला संपवणं म्हणजे प्रेम, आणि स्वतःला वाचवणं म्हणजे अहंकार. किती सोपं आहे बघ, एकदम सोपं. स्वतःसाठी जर हवा असेल तर तो स्वार्थ आहे, मग दुसऱ्यासाठी हवा असेल तर परमार्थ आहे. मग परमार्थ म्हणजेच प्रेम. आपल्या जीवनाचा परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ काय? प्रेम आहे. ज्या माणसाजवळ प्रेम आहे तो माणूस भिकारी कधीच असू शकत. भिकारी कधी प्रेम करू शकत? भिकारी प्रेम कसा करू शकेल? परमेश्वराने दिलेलं सुंदर असं मंदिर, त्या मंदिराला तो अस्तव्यस्त करतो, त्याला तो गलिच्छ करतो,
त्याला तो मरायला सोडून देत. जो माणूस परमेश्वराने दिलेल्या या अमूल्य अशा भेटीवरतीच प्रेम करत नाही, तो या सृष्टीवर प्रेम कधी करणार? तो स्वतःवर प्रेम करतो, तो दुसऱ्यांवर पण प्रेम कारण त्याला प्रेम करणं येतं. स्वतःवरच प्रेम करत नाही, तो दुसऱ्यावर काय प्रेम करणार? आम्ही दावा करतो मी जगासाठी जगतो, मी समाजसेवेसाठी जगतो. आम्ही विचारलं तुमच्या जीवनामध्ये स्वतः, परिवार आणि समाज यापैकी काय महत्त्वाचं आहे, तर लोक सांगतात मला समाज महत्त्वाचा आहे, काही लोक सांगतात मला परिवार महत्त्वाचा आहे, पण कमी लोक सांगतात मला स्वतः महत्त्वाचं आहे. आम्ही खरं पण बोलत नाही. मला सांगा तुमच्या परिवारावर प्रेम आहे असं तुम्ही दावा करता, तुम्हीच नसाल तर प्रेम पण करेल. तुम्हीच आजारी आहे, तुम्हीच कमजोर आहे, तुमचेच खायचे वांदे आहे, तू बी उपाशी मर मी बी उपाशी मरतो, हे कुठलं प्रेम? माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आटेपर्यंत मी तुझ्यासाठी कष्टेल पण तुला मात्र मी आनंदी ठेवे, हे प्रेम. हे प्रेम आहे. स्वतःचा पोटामध्ये पाण्याचे 2 घोट उतरवून आई आपल्या लहान लेकरांना स्वतःच्या वाट्याला आश्रय अन्नही त्यांना देऊन टाकते, याला म्हणायचं प्रेम. राबते दिवस रात्र, आई वडील किंवा आई शेतामध्ये जाते ना आपल्या लेकराला सांभाळते, दुसऱ्यापुढे पदर पसरते, प्रसंगी आपलं चारित्र्यसुद्धा समर्पित करून टाकते, ती असते आई. ती मिळते आपल्या लेकराच्या जीवासाठी आई काही पण करते, त्याच्या सुरक्षेसाठी, त्याच्या पोषणासाठी. प्रेम हे आहे. मग ते एखाद्या नर आणि मादीमध्ये, स्त्री आणि पुरुषामध्ये नसेल का? असेल ना, असू शकतं, पण असेलच असं नाही. जिथे देणे आणि घेणे आले तिथे व्यवहार आला, जिथे व्यवहार आला तिथे गुंतवणूक आली. व्यवहार म्हणजेच गुंतवणूक, आणि भावनांची गुंतवणूक म्हणजे गुंतागुंत. माणसं एकमेकामध्ये एवढं गुंतून जातात, परत त्याला ज्यावेळेस वेगळं व्हायची वेळ येते ना तेव्हा वेगळं होणं सुद्धा अवघड होऊन जातं. मग जीवनापासूनच वेगळं आलं लक्षात. मग याचं कारण काय? याचं कारण प्रेमाची जी प्रकृती आहे ती समजली नाही आम्हाला. आम्ही वासनेला प्रेम समजत बसलो. मला सांगा तुम्ही जर नरकाला स्वर्ग म्हणायला लागले तर तुमची काय परिस्थिती होईल? तसं आज झालेलं आहे. लोक वासनेला प्रेम, मग ती वासना आर्थिक असेल. मगाशी कोणीतरी म्हटलं की जास्त दूध द्यायला आली की शेतकरी गायीवर खूप प्रेम करतो, फार काळजी घेतो, आणि तीच गाय जर भाकड झाली तर तिला खाटकाला विकायला पण मागे पुढे बघत नाही. तुम्ही चुकताय. तुम्ही जे दिसतंय ते बघून तुम्ही आकलन करताय. मूळतः त्याचं गायीवर प्रेम नाहीच आहे, त्याचं प्रेम तिला तिच्यापासून मिळालेल्या पैशावर आहे ना त्या गाईच्या दुधावर आहे. तेच दूध जर त्याला भाव नाही मिळाला तर रस्त्यावर होताना पण तयार आहे. त्याचं दुधावर प्रेम नाही ना गाईवर प्रेम. त्याचं गाईवर जर प्रेम असेल की त्याला गाईचं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे, तिचं माझ्या गोठ्यामध्ये असणं जास्त महत्त्वाचं आहे. भले मी खाऊन पिऊन सुखी असेल, मी चारा भीक मागून आणेल, परंतु मी माझ्या गाईला सांभाळेल ही जी भावना आहे तिचं मृत्यूसुद्धा माझ्या दारातच होईल. पूर्वीच्या काळी ही भावना सगळ्या प्रत्येक घराघरात होती. त्या काळी समृद्धी नव्हती, पैसा नव्हता, पण प्रेम. आता दिखावा आहे. पूर्वी जे अंधारात आणि बंद दारात व्हायचं ते आता कॅमेऱ्याच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या पोजेस देऊ प्रेम व्यक्त केलं जातं. राजरोस प्रेम. ज्या ठिकाणी प्रेमाचं प्रदर्शन आहे तिथे प्रेम नाही. किती सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला प्रदर्शन करण्याची गरजच काय जर प्रेम आहे. जो श्रीमंत आहे त्याला श्रीमंतीचं दर्शन करायची काय गरज आहे? फार सुंदर गोष्ट आहे. तानसेन नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याच्या शब्दामध्ये अर्थ आहे तान. तान देण्याच्या बाबतीमध्ये, सूर लावण्याच्या बाबतीमध्ये जो सेन होता, सम्राट होता, त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नव्हतं. त्या तानसेनच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की त्यांनी जर वर्षा राग गायला तर तो पाऊस व्हायचा, दीप राग गायला तर दीप पेटायची. कारण हे जग जे आहे व्हायब्रेशन आहे, साऊंड आहे, ध्वनी आहे. आपण पण एक ध्वनीच आहोत. आतमध्ये कुठेतरी धडधड चालू आहे. व्हायब्रेशन्स. डॉक्टर लोक बघता नसतं, हां चालू. छातीवरती कान लावून बघता, स्टेथोस्कोप लावून बघता, हां चालू आहे निश्चिंत राहा. म्हणजे हे जे व्हायब्रेशन्स आहे त्याचा तान सेम, त्याच्यामधला तो सेन होता सम्राट. जेव्हा त्या काळचा राजा सम्राट अकबर ह्याला ती बातमी कळली की अशा अशा प्रकारचा गायक आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याची ख्याती जबरदस्त आहे, सम्राट असतो, तर म्हटलं माझ्या नवरत्नामध्ये असं एक रत्न पाहिजे. त्याने निरोप पाठवला की तानसेन जिथे कुठे असेल त्यांनी आमच्या दरबारात हजर हो. आता तो ज्या राजाकडे होता राजाराम, त्या राजारामाने सांगितलं तू जायचं नाही. अकबराने लढाईची तयारी केली. दुसरं पत्र पाठवलं, तुम्ही जर तानसेनला इकडे जर रवाना केलं नाही तर आम्हाला तुमच्यावर युद्ध करावं लागेल. जेव्हा हे तानसेनला समजलं तेव्हा तानसेन म्हटले महाराज तुमची भरपूर सेवा केली, आता आम्हाला त्यांची सेवा करू द्या, आम्ही कलाकार आहोत, आहे की नाही. ज्याची इच्छा आहे त्याची इच्छा आम्ही पूर्ण केली पाहिजे. असं म्हणून तानसेन अकबराकडे गेले. अकबराच्या दरबारामध्ये ते सजले. त्यांचं गायन ऐकून
मंत्रमुग्ध झाले, त्यांना राहावे ना. कित्येक दिवस त्यांचं संगीत आणि मधुरती सगळं वातावरण जेव्हा अकबराने अनुभवलं, कलेचं द्रष्टा होतं. जेव्हा एक दिवस असं शांत बसला असताना त्यांनी विचारलं, तू एवढा श्रेष्ठ गायक आहेस तर तुझे गुरु किती म्हणजे श्रेष्ठ असतील? तो म्हणे, माझ्या गुरुचे तर मी म्हणजे वर्णन करू शकत. म्हणे मला त्यांचं गाणं ऐकायचं. त्यांना म्हणे, माफ करा महाराज, ते इथे येऊ शकत आणि आपण त्यांना बोलू शकत, आणि ते दुसऱ्यांसाठी गातच नाही. मुळात आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल. सम्राट अकबर तयार झाला. वृंदावनामध्ये हरिदास राहत होते, वास करत होते. ते तिकडून एक सामान्य माणसाचा वेश धारण करून वृंदावनामध्ये आले 2 जण, तानसेन आणि अकबर बादशाह. कित्येक दिवस गेले, पण हरिदास त्यांचा मूड जेव्हा वाटेल तेव्हा गाणार, नाही तर नाही. कित्येक दिवस गेले पण त्यांचं गायन का होईना. मग एकदा हरिदासच म्हटले, अरे तानसेन, तू थोडंसं गायन सादर कर. आता ऐकायचं होतं हरिदासजीचं. ऐकावं कोणाचं लागणार आहे? तानसेनचं. अकबर बादशाह त्या परिसरातच होता. मग आता तानसेनला प्रश्न पडला, तो दबावामध्ये होता, काय करायचं आता? इकडे गुरु पण दुखू शकत नाही, तिकडं बादशाहला पण खुश झाला पाहिजे. मग त्यांनी गायला सुरुवात केली आणि जाणून बुजून त्यांनी चुकीचा राग गायला. राग जेव्हा चुकीचा आला तेव्हा हरिदास म्हटले, अरे चुकतोयस तू, थांब मी तुला सांगतो कसं गायचं. आणि त्यांनी गायन सुरू. त्यांचं गायन सुरू होताच पूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. बिरबल बादशाह सुद्धा स्वतःला विसरून गेला, अभि कोण आहे काय आहे. तो त्या वृंदावनाचाच एक भाग झाला. आणि जेव्हा त्यांचं गायन संपलं जेव्हा तानसेनाबरोबर आमना सामना झाला तेव्हा अकबर बादशाह तानसेनला म्हणे, अरे तुझ्या गुरु समोर तो तर काहीच नाही रे, म्हणून काहीच नाही. त्यावर तानसेनचं उत्तर सर्वांनी आपल्या मेंदूमध्ये कानामध्ये साठवून ठेवा. तानसेन बोलतो, मी काहीच कसा नाही, मी या पृथ्वी तळावरच्या बादशहाचा सर्वश्रेष्ठ गायक आहे आणि मी काहीच नाही. असं कसं होईल महाराज? मी सर्व काही आहे. या पृथ्वीवर गाणाऱ्यांपैकी मी सर्व काही आहे, कारण तुमच्यासारखा बादशाह मला स्वतःच्या दरबारामध्ये एक रत्न म्हणून सजवतोय. मी एक रत्न आहे. राहिला प्रश्न माझ्या गुरूंचा. तुम्हाला खरं सांगू, मी या पृथ्वीच्या बादशासाठी गातो आणि माझे जे गुरु आहेत ना, ते ह्या सृष्टीच्या बादशासाठी यांचं गायन हे प्रेम आहे. प्रेमासाठी समर्पण असतं, त्याची किंमत नाही. बरोबर आहे ना? तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट आहे का जी तुम्ही कुठलीही अपेक्षा न करता केली? ते प्रेम. एखाद्या स्त्रीला दुसऱ्याला खाऊ घालायला फार आवडतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये असा गुणधर्म असतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या सर्व स्त्रिया सुगरण असतात. एखाद्याला म्हणजे स्त्रीच नाही, पुरुष पण असू शकतो की त्याला दुसऱ्याला बनवून काहीतरी खाऊ घालावं सोड, ते जळू द्या पदार्थ, तो पातळ घट्ट कसं पण होऊ द्या, परंतु अतिशय रुचकर आणि असा सुंदर असा असतो. एखाद्याला चित्र काढायला खूप आवडतं, तर त्याच्यामध्ये स्वतःला विसरून जातो. तहानभूक ज्या गोष्टीमध्ये तुम्ही विसरता, शरीराचं भान ज्याच्यामध्ये विसरलं जातं ते प्रेम. मिरीने जे केलं कृष्णावरचं ते प्रेम. तिला प्रत्यक्ष हळामासाचा प्रश्नच हवा की नाही, त्याची मूर्ती सुद्धा पुरेशी आहे. प्रेम करण्यासाठी समोरच्याच्या असण्याची काही गरज नाही, समोरच्याच्या अनुमतीची पण काही गरज नाही. मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याला माहीत असलंच पाहिजे. असं पण काय, आम्ही क्रशपर्यंत पोहोचतो, तिथून पुढे आमचा ब्रश होतो. कारण आमचं जे क्रश आहे ना, ते एखादा चिप्स तोंडामध्ये टाकून क्रश करणे एक पतच महत्वाचं आहे, फारसं त्यापेक्षा महत्वाचं मी. या मीडियाने एखादी कॉन्सेप्ट समोर आणायची आणि आम्ही ती ट्रेंड म्हणून पुढे चालवायची, अशा प्रकारचे आम्ही एक बौद्धिक भिकारी झालेलो. ह्या मार्केटिंगच्या दुनियेमध्ये भावनेला काहीच किंमत नाही. भावनेचा व्यापार केला. सगळ्या जाहिराती बघा, भावनेवर हल्ला करणार. मेलेल्या नवऱ्याची बायको जी आहे ती फोटोकडे बघते आणि म्हणते, काश तुम्ही मरण्याच्या अगोदर 1 करोडचा टर्म इन्शुरन्स भरून गेले असते. प्रत्येकाला फुकट जगायचे बस. प्रत्येकाला लग्न केलं म्हणजे उत्पन्नाची हमी, अशा प्रकारची जर व्याख्या तुमची जर असेल तर तुमचं जीवन एक प्रकारचं संकट बनणार. प्रत्येक नात्यामध्ये तुम्ही याचा व्यवहार बनवलेला आहे, ते प्रेम. प्रेम म्हणजे काय? अर्पण करायला काय, शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे ते अर्पण करायला तयार आहे. तुम्हाला मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो. भगवान बुद्धांकडे एक भिकारी गेला, दरिद्री माणूस गेला, अगदी फाटका तुटका, आणि म्हटला, भगवान मला खूप ग्लानी होते, मला खूप अपराधी वाटते. मी काय झालं बच्चा, काय झालं? तो म्हणे, महाराज तुम्ही सांगता सर्वांवर दया करा, सर्वांची काळजी घ्या, सर्वांची सेवा करा. मी गरीब आहे, मी बिचारा आहे, मीच भीक मागून खातो, तर मी ह्या जगाच्या उपयोगाला कसा येऊ शकेल? मी कसं प्रेम करू शकेल? भगवान बुद्ध म्हणतात, तूच प्रेम करू शकतोस.
म्हणे कसं? म्हणे तू आंधळ्यांचा डोळा बन, पांगळ्याची काठी बन, बहिऱ्याचा कान बन, मुक्याचं तोंड बन. तुला ह्या सगळ्यांची सेवा करण्याची कितीतरी संधी आहे. म्हणजे तुझ्या परीने तू तुझे प्रेम करू शकतो, तुझी सेवा करू शकतो. आपण ती गोष्ट ऐकली, जंगलाला आग लागली आणि एक चिमणी चोचीने पाणी नेऊन टाकायची जंगलात. अरे काय ती चोचीभर पाणीने काय होत असेल? ते प्रदर्शन महत्त्वाचं नाही आहे. व्हॉट इज द प्रेझेंटेशन इज देअर, इंटेन्शन इज देअर, व्हेरी इम्पॉर्टंट. गॉड ऑलवेज सी युअर इंटेन्शन अँड द पीपल ऑलवेज सी युअर प्रेझेंटेशन. या जगामध्ये, भौतिक जगामध्ये दर्शनाला महत्त्व आहे, बाहेरून कसं दिसतं. आणि ईश्वराच्या दरबारामध्ये तुमच्या त्या पाठीमागचा हेतू काय त्याला महत्त्व आहे. हेतूला महत्त्व आहे. तुम्ही काय बोलता यापेक्षा काय हेतूने बोलता, तुम्ही काय करता यापेक्षा काय हेतूने का. कधी कधी एखादा रक्षक असू शकतो, तोच एक दिवस तुमचा भक्षक हो. कधी कधी एखादा भक्षक असू शकतो जो तुमचा रक्षक होऊ शकतो. इंटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग कुठलीही कृती करण्यापाठीमागे तुमचा हेतू जर निस्वार्थपणाचा असेल, दुसऱ्याच्या कल्याणाचा असेल, तर ते प्रेम आहे. आणि तो हेतू तुम्ही काय कृती करताय हे महत्त्वाचं नाही, कृतीला महत्त्व नाही आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कुठली, त्या भावाला महत्त्व. बघा, जेव्हा स्वार्थ जो असतो तो तुम्हाला गुंतवतो. गुंतवण्याची प्रक्रिया कधी होते? जेव्हा अपेक्षा आहे, अपेक्षा तुम्हाला गुंतवते. हीच म्हणजे हीच वस्तू, हीच व्यक्ती, हीच परिस्थिती, हे आम्हाला हवं आहे, आम्ही त्याच्यामध्ये बांधलो आहे, पॉझिटिव्ह आहे. मग जे आहे तुमच्याकडं त्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही. आणि तुम्ही जर प्रेम नाही केलं तर तुम्ही जगण्याचा आनंद पण नाही घेऊ शकत. मला सांगा, तुमच्या समोर अतिशय सुंदर असं फूल आहे पण तुम्हाला काळवी झालेली, सुगंधित अशा प्रकारचं तुमच्या समोर धूप लावलेलं आहे पण तुम्हाला सर्दी झाली, तुमच्या आजूबाजूला प्रचंड प्रेम पण तुम्हाला स्वार्थाची कीड लागलेली आहे. बरं, काय साध्य केलं हो तुम्ही? स्वार्थ करून काय साध्य? बघा तरी, स्वतःला लुटवून टाका ना. स्वतःकडे जे आहे ते लुटू द्या सगळ्यांना. तुमचा वेळ द्या, तुमचे श्रम द्या, तुमचा पैसा द्या, लुटवा ते सगळ्यांवर, दुसऱ्यांच्या आनंदासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी. पण ते आम्ही करू शकतो का? नाही. का? आम्हाला त्याच्यामध्ये मूर्खपणा वाटतो. म्हणून मीरा काय होती लोकांच्या दृष्टीने? मूर्ख होती ती. म्हणून तर नवऱ्याने विष पाजलं ना. पाजलं की नाही? मीरा तेव्हाच होती का? आजही आहे. प्रेम करणारे आजही आहे, फक्त आम्हाला ते ओळखू येत नाही. का? तुम्हाला जर दारुडे शोधायचे असतील तर तुम्ही एक दोन पेक घ्या, तुम्हाला लगेच सापडतील सर. तुम्हाला सिगरेट पिणारे जर शोधायचे असतील तर तुम्ही प्यायला सुरुवात करा, तुम्हाला लगेच सापडतील सर. हां, लगेच जवळ येता. बघा, तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जा, लगेच जवळ होता. काय भाई, तुम मुझे तंबाखू दो, मैं मी चुरातो सा. तुम्ही जसे आहात तसेच लोक तुमच्याजवळ जमा होतात. तुम्ही जर प्रेमळ असाल तर तुमच्याजवळ प्रेमळ माणसं बघ. त्याच्यामध्ये किती जरी क्रोध आणि स्वार्थ भरलेला असेल तर त्याला सुद्धा विरघळावं लागतं. म्हणजे लोक म्हणताना ते राम सरांच्या पुढं बसलं का आमची वाचा बंद, त्यांच्या समोर गेलं की सुचत नाही काय बोलायचं. समोरचा माणूस जर प्रचंड पारदर्शक असेल, निस्वार्थी असेल, त्याचा सामना करणं फार अवघड आहे. जेव्हा तो प्रेम करतो ना सगळ्यांवरती, त्याचा सामना करणं फार अवघड आहे. कारण त्याला काही अपेक्षाच नाही. ज्याला स्वार्थ आहे त्याला भरकटवणं आणि त्याला गुलाम बनवणं सोपं आहे. ज्याला भीती आहे, काहीतरी गमावण्याची भीती आहे, त्याला तुम्ही गुलाम बनवू शकता, त्याला तुम्ही बंधक बनवू शकता. बंधक बनवण्याची प्रक्रियाच मुळात कशावर अवलंबून आहे? स्वार्थावर, अपेक्षेवर आहे. जिथं काही अपेक्षाच नाही, हे शरीरच मी नाही आहे, तिचं काय करायचं ते कर. हा संपत्ती, हा पैसा, अडका, हे पद, हे साम्राज्य, हे माझा काहीच संबंध नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, 2 भामटे होते गावामध्ये, त्यांनी एकमेकाला पैसे दिले होते आणि अचानक दरोडा पडला. गावामध्ये दरोडा पडला आणि सगळ्या घरांवरती हे धाड टाकताय हे दरोडेखोर, असं जेव्हा कळलं तेव्हा ज्यांनी कर्ज घेतलं होतं ना 1 लाख, त्यांनी घाईघाई ते कर्ज घेतलं, घराकडे पैसे, आणि त्या मित्राला हे घेऊ तुझे पैसे. हे त्यांना माहिती आहे आता घरावर दरोडा पडणार आहे, हे पैसे तसेही एवढी म्हणणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी आपले उधारी पाधारी सगळ्या देऊ टाकले. त्यांना नोटांचं करायचं काय? मी तर भरू शकत नाही, तू तरी भर बँकेत. सांगण्याचं तात्पर्य काय? आम्ही व्यावहारिक प्रेम आहोत. आमचं प्रेमसुद्धा व्यावहारिक आहे, आमच्या रंगात रंगलेलं आहे. आमचा दानधर्मसुद्धा हिशोबशीर आहे. आमच्या दानधर्मामध्ये सुद्धा हिशोब आहे. काय हिशोब आहे? पुण्य भेटलं पाहिजे. काय भेटलं पाहिजे? ज्याच्यामध्ये कुठलीच आण नाही आहे ना, तेच दान असतं. आण म्हणजे काय? कुठलीच अट नाही आहे, कुठलं वचन नाही आहे, कुठलं विधान नाही आहे, असं जे आहे ना असं देणं त्याला म्हणायचं दान. दानामध्ये कुठली अपेक्षा, तसं जो द्यायला तयार आहे, आपला वेळ द्यायला तयार आहे, आपले कष्ट द्यायला तयार आहे, आपल्याकडं जे जे आहे, आपले प्राण पण डावावर लावायला तयार आहे, आपलं जीवन समर्पित करायला तयार आहे, त्याला प्रेम असतात. तो बघा, आजकाल सगळं आहे पण काही नाही. गुंतवणूक खूप आहे
पण प्रेमच नाही आहे. लोक कार्यक्रमाला येतात एकमेकासाठी, परंतु कर्ज म्हणून येतात. कसे येतात? कर्ज म्हणून. तुला ते फेडावं लागेल आणि तुम्ही जर नाही फेडलं तर बोलून दाखवतात. आणि बरेच लोक तर तोंड दाखवायला जातात, जसं याचं तोंड सोन्याचं आहे, म्हणजे हा तिथं गेला म्हणजे तुला काशपट. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण कुठेही जरी गेलो तर फॉर्मॅलिटी म्हणून ज्यावेळेस आपण ते काम करतो ते करण्यापेक्षा तुम्ही एक ठिकाणी जा, पण पूर्णपणे उपस्थित राहा. 100% तिथं उपस्थिती दाखवा. त्या जाण्याला काहीतरी तुम्ही तिथे गेलं पाहिजे, तुमचं शरीर नाही. आपण तिथं संपूर्ण उभे असलो पाहिजे, संपूर्ण, पूर्णपणे, जागृतपणे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे, प्रेम ही नेहमी मुक्त करणारी प्रक्रिया, गुंतवणारी नको. जिथे गुंता आहे तिथं प्रेम नाही लक्षात. जिथे वासना आहे तिथे कामना आहे. आणि आज समाजाने वासना आणि कामना यांनाच प्रेम असं नाव दिलेलं आहे. की समस्या आहे. मूलतः प्रेम ही भावना जी आहे ती जोडणारी भावना आहे. ही जोडूनही मुक्त करते. काय करते? मुक्त करते. ही जोडते यासाठी की मुक्त करण्यासाठी. बघा, ही थोडी गुंतागुंतीची गोष्ट आहे समजण्यासाठी तुम्हाला. कारण तुम्हाला जी भाषा माहिती आहे सांसारिक भाषा माहिती आहे, आणि ही जे वक्तव्य आहे ते आध्यात्मिक वक्तव्य आहे. येशू असं म्हणतात, या पृथ्वीच्या राज्यामध्ये जे सगळ्यात शेवटी आहे ना ते माझ्या राज्यात 1 नंबरला आहे. या रेसमध्ये जे सगळ्यात शेवटी आहे ते माझ्या राज्यात 1 नंबरला. आपण ज्यांना भोळे म्हणतो, येडे म्हणतो, ते परमेश्वराच्या राज्यामध्ये 1 नंबर आहे. येडे म्हणजे ते येडे नाही जे पागलखान आहे, ते आमच्या व्याख्या सगळ्या बचकाने आहे. वेळे म्हणजे त्यांना ध्येय जसं मेरा आहे त्याला वेळ लागलेले आहे, जनाबाई आहे वेळ लागलेले, नामदेव आहे वेळ लागलेले. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मगन आपण गणगणित असतो, पण गणगणीला म्हणतो मगन. अरे पागल. सांसारिक जी आमची व्याख्या आहे, सांसारिक शब्द आहे, त्या शब्दांचे तर अर्थ आम्हाला कळतात, आम्हाला आध्यात्मिक काही कळत नाही. आम्हाला जर आध्यात्मिक कळालं असतं तर आमच्या आतून प्रकाश बाहेर काढला असतं. आम्हाला कोणी दुःखीच करू शकलं नसतं, आम्हाला कोणी उदास करू शकलं नसतं. आमची उदासी सुद्धा त्या परमेश्वरासाठी असती. दुसऱ्याचं दुःख पाहून झाली असती, दुसऱ्याच्या वेदनांमुळं उदासी आली असती. कारण आमची उदासी आमच्या स्वार्थासाठी आहे, आमचं दुःख आमच्या स्वार्थासाठी आहे. आम्हाला मनाला, शरीराला काय करायचं आहे? तृप्त करायचं आहे. आणि प्रेम शरीर कधी करूच शकत नाही. असं कधी झालं का? एखाद्या मोटरसायकलच्या एखाद्या पंपावर, पेट्रोल पंपावर प्रेम जडलं, शरीराचं रेस्टॉरंटवर प्रेम जडलं. हेच रेस्टॉरंट मला लक्षामध्ये शरीराचं नाही, त्या जिभेचं जडलेलं असतं. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं, इंद्रिय कधी प्रेम नाही करू शकत. इंद्रिय वासनाच करू शकतात, शरीर वासनाच करू शकतं. मन जे आहे, विचार तुमचे कामना करू शकता, इच्छा करू शकता, प्रेम नाही करू शकता. मग प्रेम करायचं असेल तर तुम्ही या दोघांच्या पलीकडे जाऊनच करू शकता. मग कसं करायचं बरं ते प्रेम? कसं अनुभवायचं ते प्रेम? रोज निस्वार्थीपणे काहीतरी करा. थोडंसं एखाद्या अनोखी माणसावर असं स्माईल करा, सर काय बावरपणा वाटतो म्हणूनच करा. एखादा माणूस असा शांत चाललाय, रागात आहे, टेन्शनमध्ये, त्याला विचार आहे, तुम्हाला काही टेन्शन आहे का? तो झाला कावडा बावरा होईल. माझ्या घरचे विचारत नाही मला, हे खूप आजच्या जगामध्ये फार रिस्की आहे. आणि तुम्ही हसले का फसले, संध्याकाळी व्हॉट्सअपवर मेसेज लिहितो, तुमची स्माईल किती गोड आहे. हसले सांगण्याचं तात्पर्य काय की आपण हे करावं. एखाद्या लहान बाळाबरोबर खेळावं, त्याला असं. तुम्ही पोरांना किडनॅप करणारे काय तुम्हाला असं म्हटलं रिस्क आहे आजच्या काळामध्ये, पण करावं तुम्ही प्रेम. हे निस्वार्थीपणाने काहीतरी करा. एक माणूस आहे, त्याचं एका माशावर प्रेम आहे. त्याच्या विहिरीमध्ये एक मासा आहे आणि तो मासा रोज तो गेला की त्याच्याजवळ येतो. हा त्याला अंजारतो, गोंजारतो. मांजर कशी लोंढा घोळते तसा तो लोंढा घोळतो त्या माणसाजवळ. त्याच्या अवतीभोवती फिरतो, तिथे त्याच्या हातावर येतो, त्याच्याकडून चोलवून घेतो स्वतःला. छान वाटतं ना ऐकून? छान वाटतं प्रेम आहे. हां, त्या माणसाला अहंकार होऊ शकतो की एक मासा माझ्यावर प्रेम कर, माझा तो नारायण आहे असं पण म्हणू शकता. तसाही विष्णूचा पहिला अवतार मत्स्य अवतारच आहे, पण मासाच का? सगळ्यांवर प्रेम करा. हां, प्रेम सुंदर सौंदर्यावरच का, कुरूपतेवर पण प्रेम करा. प्रेम गोड पदार्थांवर का, कडू पदार्थांवर करा, तिखट पदार्थांवर करा. प्रत्येक गोष्टीवर तुम्ही तेवढंच जर प्रेम केलं, तुम्हाला सांगतो जीवन सुंदर. आमचं कसं आहे, आमचं कसं ते आम्हाला शरीराला सुख देतं, मनाला जरा आराम देतं, आम्ही त्याची निवड करतो. नंतर तिकडे कोल्हापूरचा असेल तर तो तांबडा आणि पांढऱ्या याच्यावर किती. जो गुजराती जर असेल तो फाफडा आणि जिलेबी. हां, जिलेबी आहे की नाही. तिकडे राजस्थानला गेले का तो दालबाटी. हे प्रेम जे आहे त्याचं त्या भागातलं वेगळं आहे. बरोबर आहे मित्रांनो, हे तुमचं प्रेम नाही, हे शरीराचं प्रेम आहे लक्षामध्ये. आणि म्हणून प्रेम जे आहे तुमच्यासमोर त्याच्याबद्दल तुम्हाला
आदर निर्माण होणं, त्याच्याविषयी काळजी निर्माण होणं, त्याच्याविषयी आत्मीयता निर्माण होणं, याला प्रेम असं म्हणतात. बस एवढंच आहे, बरोबर आहे की नाही? आम्ही प्रेमाला फक्त नर आणि मादी ह्यांच्या संबंधापर्यंत सीमित केलं म्हणजे आमच्या मूर्खपणाचा हा कळस आहे. पण हे सांगणारं कोणी नाही आहे. बरं, जे नैसर्गिक आहे, तुम्ही एखाद्या म्हातारीवर प्रेम करा ना, करू शकता, करतात लोक. तिच्यावर प्रेम करणं का बरं त्रासदायक आहे? कारण तिची काळजी घ्यावी लागते. तरुणीवर प्रेम करणं का सोपं आहे? कारण ती पण आपली काळजी घेईल. तुम्ही एखाद्या म्हाताऱ्यावर पण प्रेम करू शकले, हे महत्वाचं आलं लक्षामध्ये. तुम्ही जसं श्रीमंतावर प्रेम करता, एखाद्या भिकाऱ्यावर पण प्रेम केलं. गरीब आहे, दरिद्र आहे, कष्ट करतोय, भयंकर कष्ट करतोय, परंतु गरीब आहे, त्याच्यावर प्रेम केलं. सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, याला भक्ती असं म्हणतात. हरिदासांचं गायन हे तानसेनपेक्षा भारी का होतं? कारण ते भक्तीतून निर्माण झालेलं होतं. तानसेनचं जी कला आहे ती कीर्तीतून निर्माण झाली, म्हणून तानसेनची सगळीकडे नाव, हरिदासांचं कोणच नाव नाही. विवेकानंदांचं सगळीकडे नाव आहे, पण रामकृष्ण परमहंसांचं नाव तेवढंसं नाही आहे बरीच. का? कारण त्यांना मार्केटिंग करायचंच नव्हतं. त्यांचं सर्वस्व जे मासाठी होतं, काळी मास लक्षामध्ये. आणि म्हणून सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही की आमच्या जीवनामध्ये आनंद तेव्हाच येईल जेव्हा आम्ही प्रेमळ होऊ, आमचा स्वभाव प्रेमळ. प्रेम म्हणजे जे आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये समर्पित होऊन जा. ते नातं असेल, काम असेल, काय जी क्रिया असेल तुमची, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक क्रियेवर तुम्ही समर्पित होऊन जाणं, निस्वार्थ भावनेने. कुठलीच स्वार्थ नाही, कुठली अपेक्षा नाही, कुठली भीती नाही, कुठली दहशत नाही, परिणामांची चिंता नाही, अशी जी कृती आहे ती किती मोठी व्याप्ती आहे. ह्या आतमध्ये गेलेल्या श्वासावर माझं प्रेम आहे. श्वासावर का प्रेम करे? सुगंध आल्यावर कसं घेतो ना. हॅलो, सुगंध आला कुठेतरी माफ कसं करतो? काय छान सुगंध येतोय, वा वा. आणि दुर्गंध काय घाण असं होतं ना असं. हॅलो, क्रिया आणि प्रतिक्रिया. प्रेमात प्रतिक्रिया नाही, प्रेमामध्ये प्रतिसाद आहे, कायम सोबत आहे. हां, सुगंध आला तरी सोबत आहे, दुर्गंध आला तरी सोबत. माहिती आहे, हा शरीरापुरता मर्यादित आहे. हा माझ्या आत्म्याला स्पर्श नाही करू शकत, माझ्या आत्म्याला दूषित नाही करू शकत. माझं शरीर नष्ट झालं पण माझा आत्मा भ्रष्ट होऊ शकत नाही, मी तो करू देणार नाही. एवढी जर ताकद तुमच्याकडे असेल तर जगात तुम्हाला कोणीही हादरवू शकत नाही, घाबरवू शकत नाही. म्हणून प्रेम ही फार मोठी ताकद. द्रौपदीचं प्रेम होतं कृष्णावर, तिचं वस्त्रहरण कोणी करू शकलं नाही, लक्षात घ्या. आता त्यांनी साडी पुरवली, मग ती संपलीच नाही वगैरे वगैरे. हा भाग थोडा वेगळा बाजूला ठेवा. जा को राखी साया मार सके. ज्याला हा ईश्वर ज्याचं रक्षण करतो ना, त्याला कोणीच मारू शकत नाही. साक्षात ईश्वराचं त्याच्यावर प्रेम आहे. आणि म्हणून साधू संतांच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं की त्यांचं जीवन प्रेममय असतं. त्यांना माऊली का म्हणतात? ते आईसारखं प्रेम करतात म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. म्हणून प्रेम आणि संत हे एकाच शब्दाचे दोन अर्थ आहे, एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत, प्रेम आणि संत. जिथं सगळं जाऊन संत होऊन जातं, कळलं का? आणि म्हणून आपल्या व्याजाच्या आणि व्यवहाराच्या सगळ्या डायऱ्या जाळून टाकणारे संत तुकाराम महाराज आम्हाला वेडे वाटतात, बेहिशोबी वाटतात, पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणारे वाटतात. पण आध्यात्मिक जगतामध्ये त्यांच्यासारखा सम्राट दुसरा कोणी नाही. कारण जो आनंद आम्ही शोधतो प्रत्येक गोष्टीमध्ये, तो आनंदाचे जे सागर आहे, मला लक्षामध्ये, त्या सागराचा मार्ग ते दाखवतात. त्या सागरामध्ये आम्हाला डुबकी मारून आणतात. त्यांच्या कीर्तनामध्ये असं म्हणतात की ईश्वर येऊन काय करायचे? नाचायचे खरी पाठाने. आमच्या निदान माणसं तरी आली. एका गावामध्ये एक नवीन कीर्तनकार होता, त्याने कीर्तन वगैरे केलं, सगळे लोक निघून गेले आणि एकच माणूस बसलेला. तो म्हणे चला या गावामध्ये काही नाही तरी 1% माणसं तरी आध्यात्मिक आहेत. अहो म्हणे महाराज तुमचा गैरसमज आहे. आणि का हो? तुमच्या पायाखाली घोंगडी माझी आहे. मी घोंगडीच्या प्रेमात आहे, तुमच्या कोण प्रेमात पण? तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमचं प्रेम असतं. तुम्ही जेवढी ऐपत करता ना तेवढंच तुम्ही प्रेम करू शकता, त्याच्यापेक्षा मोठं प्रेम नाही करू शकता. आम्हाला मुख्य प्रेम, आमच्या जीवनामध्ये असं महान प्रेम, महान व्यक्ती कधी आलाच नाही. जे छोटे छोटे आले तुम्ही त्यांनाच न्याय देऊ शकले नाही. मोठं कसं आहे? तुमच्या रस्त्याला सायकलच बळजबरीने जाते, कार पुढे आणायची, पहिला रस्ता मोठा करा ना, कार पण येईल. तुमचीच जायची याची बेकारी. माणसाने पहिलं स्वतःला तेवढं विशाल बनवावं. आमची पात्रता त्याप्रमाणे नाही, म्हणून आम्हाला ती दिसत नाही, आम्हाला ती कळत नाही. म्हणून सांसारिक जीवनामध्ये आमची दृष्टी, आमचे विचार, आमचा आवाका जो आहे तो आवाका ज्याप्रमाणे असतो तेवढंच जग आम्हाला कळतं आणि तसंच जग आमच्याजवळ तयार होतं. आम्हाला असं वाटतं त्याच जगामध्ये दुसरं कोणाला तरी ते जग फार मोठं वाटतं. आलं लक्षामध्ये? एखाद्या श्रीमंत माणसाला तुम्ही जर भेटलात या ठिकाणी, या शहरामध्ये, तो या शहरामध्ये अनेक श्रीमंत माणसांची तुम्हाला नावं सांगेल.
आणि एखाद्या गरीब माणसाला भेटला तो या शहरामधल्या लाखो गरीब माणसांची तुम्हाला नावं सांगेल. तुम्ही एखाद्या दरोडेखोरला एखाद्या गुन्हेगाराला भेटलात तर या शहरामधल्या सगळ्या गुंडांची तो तुम्हाला यादी सांगेल. आणि आज कुठे गुन्हा घडला, आज कुठे चोरी झाली, आज कुठे काय झालं, पॉकेटमार लोकांना विचारते सगळं सांग. तुम्ही जसे आहात अशा प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात. जर तुमच्या आजूबाजूला प्रेम नाही असं तुम्ही म्हणत असाल हा फार गंभीर गोष्ट आहे. तुमचाच प्रेमाचा दूरपर्यंत काही संबंध नाही असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या जीवनात आनंद नाही आहे ना, म्हणजे तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये आनंदाचा काही आतापता नाही आहे, तुमच्याकडे ते रिसेप्टरच नाही आहे. मग पहिलं स्वतःला एक चांगलं काय बनवा, रिसेप्टर बना. पहिले ग्राहक बनवा स्वतःला, गुणग्राहक, प्रेमग्राहक, सत्यग्राहक. त्याचं ग्रहण करा पहिलं तुम्ही स्वतः. मला सांगा, तुम्ही जर तुमच्या शरीरावरती जर एखादं इत्र जर शिंपडलं तर तुमच्या शरीराचा त्या इत्राप्रमाणे काही वास येईल. ते दुसऱ्याने शिंपडावं, तुमचा वास यावा अशी अपेक्षा तुमची आहे. दुसऱ्याने जेवण करावं आणि तुमचं पोट भरावं असं शक्यच नाही आहे. एखाद्याला जेवण करताना बघा व्हिडिओ त्याचा, हां काय सुंदर जेवण करते, 5 स्टार हॉटेल, तुमचं पोट भरलं नाही, तोंडामध्ये पाणी आलं उलट. असंच जीवनाचं आहे. आज आम्ही सिनेमे बघतो प्रेमाचे, आम्ही सिरियल्स बघतो, आम्ही बातम्या ऐकतो, आम्ही कहाण्या बघतो, आमच्या आजूबाजूला आम्ही अफेअर्स बघतो आणि आमच्या मनामध्ये फक्त वासना कामना जागृत होते. अशा गोष्टी तुमच्या जीवनात कधी प्रेम नाही ना. प्रेम करण्यासाठी तुम्हाला कुठल्या जेंडरची गरज नाही आहे, अपोजिट जेंडरची गरज नाही आहे. प्रेम तुम्ही स्वतःवर करू शकता ना. पहिलं करा, मस्त राहा. नाही सर माझं नाक थोडं वाकलं आहे हो, कसं काय प्रेम करायचं. उस डोंगा बरे प्रश्न डोंगा काय बुडलासी वरील या रंगा. त्या आकारावर कशाला प्रेम करतोस बावळ्या, हा बदलणारा आहे. त्याचं सरळ आहे, त्याचं पण एक दिवस वाकडं होणार आहे. तू काळजी काय करतोस, त्याचं वाकडं एक दिवस सरळ होईल. म्हातारा झाल्या चांगली सरळ पाठ आहे ती, म्हातारा झाल्या अशी होते की नाही, होते की नाही. हां, आता मी माझ्या लहानपणी जेव्हा माझ्या नातेवाईकांना बघायचो, काही नातेवाईक मला 20-30 वर्षांनी भेटले. काल परवा माझ्या त्या लग्नामध्ये माझ्या गुरूंच्या पत्नी भेटल्या. तर मी त्यांना असं उंच वगैरे असं बघितलेलं 20-25 वर्षापूर्वी. त्या मला असं एवढं दिसायचं. म्हटलं काय झालं, या बाई कशा झाल्या नाही आपण फुट. आणि तसंही तुमच्या लक्षात येत नसेल, वयामानाप्रमाणे माणसाची उंची काय होते, कमी होती. 50 नंतर तुमची उंची काय होते, शरीराची कमी व्हायला लागते. तुमच्या मणक्यांमधला गॅप कमी व्हायला लागतो, ते प्रेस व्हायला लागतात. तुमची बाक तयार व्हायला लागतो शरीराचा, सांधे झिजायला लागतात, सांधेचे उंची कमी होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तुमची हळद जिस्ता म्हणजे आकार शिल्लक राहत नाही. मला हे सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा आकारावर तुम्ही जे बदलणार आहे, जे विनाशी आहे त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे मूर्खपणा आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून सर्वांनी आपली गुंतवणूक जी आहे ती अशा ठिकाणी करा जे चिरंजीव आहे. मग तुमच्यातली जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, जे प्राण आहे ती चिरंजीव, त्याच्यामध्ये कधीच बदल नाही. त्याच्यावर प्रेम पण ते सगळ्यांमध्ये एकच आहे. नर असो, मादी असो, प्राणी असो, जीव असो, सूक्ष्म असो, स्थूल असो, मोठा असो, छोटा असो, सगळ्यांमध्ये आहे. इव्हन प्रत्येक पदार्थामध्ये सुद्धा ती ऊर्जा आहे. तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट जी तुमच्याजवळ आहे तिची जेव्हा तुम्ही प्रेम करू शकता. बरोबर आहे. प्रेम करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज काही. तुम्ही प्रेम बना. तुम्ही स्वतः जर प्रेम बनलात तर तुमचं जीवन स्वर्गासारखं सुंदर होऊन जाईल आणि मुक्त होऊन जाईल. जर तुम्ही मला सांगा ह्या हाताने ह्या हाताला जर धरलं तर दोन्ही पण कशात पडणार आहे, बंधनामध्ये पडणार आहे. आता हे सोबत आहेत, जोडलेले आहेत पण मुक्त आहे. तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे की तुम्ही जोडलेले असून सुद्धा मुक्त कसे असतात, हे असे जोडलेले आहेत पण मुक्त आहे. जोडलेले आहे पण आपल्या रस्त्याला मोकळे आहे. त्यांच्या इच्छेने जवळ येतात, इच्छेने वेळ येतात. ही स्वतंत्र बुद्धी पाहिजे.